नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। माझ्यासाठी हार नको, पण मुलांसाठी वह्या पेन द्या, उपमहापौर शर्मिला बाबर यांचे आवाहन। मस्तिकी पाठशालाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य जमा करण्याची मोहीम। पिंपरी चिंचवडमध्ये कौतुकाचा वर्षाव। पिंपरी चिंचवडच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज एक अत्यंत स्तुत्य आवाहन केले आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक हार, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू घेऊन येत आहेत। पण या सर्व गोष्टीऐवजी त्यांनी थेट नागरिकांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। उपमहापौर शर्मिला बाबर यांनी म्हटले आहे की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हार, पुष्पगुच्छ किंवा कोणत्याही भेटवस्तू आणू नये, त्याऐवजी जे साहित्य विद्यार्थ्यांना शाळेत उपयोगी पडेल असे शैक्षणिक साहित्य नागरिकांनी त्यांना द्यावे। हे सर्व जमा झालेले शैक्षणिक साहित्य मस्तिकी पाठशाला या संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। मस्तिकी पाठशाला हे एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम असून बांधकाम साईटवरती काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी ही शाळा चालवली जाते। नमस्कार, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर सौ शर्मिला राजू बाबर तुम्हा सर्वांना असे आवाहन करत आहे की तुम्ही मला भेटीला येताना पुष्पगुच्छ न आणता शाळोपयोगी वह्या पुस्तके आणावेत, कारण ह्या उपयोगी वस्तू मी मस्तिकी पाठशाला या सामाजिक संस्थेला देणार आहे। या संस्थेशी माझा जवळजवळ 10-12 वर्ष संबंध आहेत। या संस्थेवर मजुरांची मुलं आणि कामगारांची मुलं येतात, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे। त्यासाठी मी परत एकदा तुम्हा सर्वांना आवाहन करते की तुम्ही शालोपयोगी वस्तू आणाव्यात। या प्रकल्पांतर्गत रावेत येथे सध्या 60हून अधिक विद्यार्थी या प्रकल्पांतर्गत शिक्षण घेत आहेत। उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या मते एक शैक्षणिक साहित्य या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल। त्यांनी नागरिकांना स्कूल बॅग, रायटिंग पॅड, पाट्या, पेन, वह्या, वॉटर बॅग अशा वस्तू देण्याचे आवाहन केले आहे। शुभेच्छा देण्याचा हा एक वेगळा आणि अर्थपूर्ण मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शर्मिला राजू बाबर म्हणाल्या, या आवाहनामुळे पिंपरी चिंचवड शहरात एक सकारात्मक संदेश गेला आहे। उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अशा समाज उपयोगी बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। कॅमेरामॅन आकाश कांबळेसह बालाजी नबले। मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।